दुसऱ्या घाटामध्ये मी गाडी नेत होतो. माझ्या समोर घाटामध्ये एक वयस्कर माणूस असेल 65-70 एजचे, ते चाललेत आणि तो असा रस्ता क्रॉस करतोय माझ्या समोरून, माझ्या ह्या विंडोपर्यंत मला दिसतोय. आणि काय घरी येईपर्यंत असं झालं की त्या गोणींमध्ये फक्त 2-2 खेकडी राहिली होती. ओके. दोन्ही म्हणजे 4 खेकडी भेटली आम्हाला. म्हणजे आम्ही सगळे शॉक की आपण एवढी खेकडी पकडली. एसटी पूर्ण खाली होती, कंडक्टर होता आणि ड्रायव्हर होता. आणि त्यांना रस्त्यामध्ये अचानक ना खूप मोठा घोळका दिसला माणसांचा. रात्री समोर उभे आहेत, लग्नाचे कपडे घातले आहेत, बायका नटून आहेत, मस्त माणसं सफारी बारी घालून उभे आहेत. एसटी परत थांबवली ते जंगलामध्ये, सगळे उतरले खाली आणि काय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन हॉरर पॉडकास्टमध्ये. तर आपल्यासोबत आज आहेत सुमित दादा आणि हे कोकणला खूप ट्रॅव्हल करतात. तर त्यांचे काही किस्से आहेत, तिथे गेल्यानंतर काही पॅरानॉर्मल गोष्टी झाल्यात आणि त्यांनी प्रत्यक्षात त्या गोष्टी बघितल्यात. तर ते त्यांच्यासोबत झालेले भयानक असे किस्से आपल्यासोबत ह्या पॉडकास्टमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर नमस्कार दादा. मी ऐकलंय की तुम्ही कोकणामध्ये खूप ट्रॅव्हल केलंय आणि कोकणाचं असं म्हटलं की तिथे मी पण भरपूर जणांकडनं ऐकले की कोकणामध्ये ना चकवा हा खूप वेळा लोकांना लागलाय. बरोबर. आणि काय त्याच्या मागचं म्हणजे तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला अनुभव झालाय चकव्याचा, मला तो ऐकून घ्यायचा आहे. तुम्हाला चकवाचा विषय काढलात म्हणून एक सांगतो. कोकणामध्ये मी खूप फिरलोय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. माझं गाव ॲक्च्युली रायगडमध्ये, हरिहरेश्वर, श्रीवर्धन ह्या पट्ट्याला. मे महिन्याची सुट्टी असली तर 1 महिना आपण शाळेच्या सुट्टीमध्ये वगैरे आपण गावीच असतो. करेक्ट. तर तसं आमचं गाव खाडी टच आहे. खाडी आहे आम्हाला, जवळ गावाच्या जवळ खाडी आहे, समुद्र आहे. तर आमच्या पट्ट्याला मच्छीमारी, खेकडी वगैरे पकडणं, क्रॅब्सचं तर असं खूप चालतं. तर आम्ही गावी गेल्यानंतर मित्र सगळे आल्यानंतर मग आमचं एक असतं की जायचं आहे आपल्याला. त्याला खाडी म्हणजे एक हे म्हणतात खजन वगैरे त्या. तर तसं आम्ही एक दुपारची वेळ होती, आम्ही सगळी मुलं गावातली 4-5 जण होतो. आम्ही गेलो, बोललो चला ते पगोली म्हणून एक असते गावी, त्याला जाळी असते आणि त्याच्यामध्ये खेकडी पकडली जाते. ओके. तर तसे आम्ही सगळेजण गेलो. दुपारची वेळ होती. आम्हाला घरातले ॲक्च्युली बोलत होते की दुपारी जाऊ नका म्हणून, ती वेळ थोडीशी चुकीची असते. पण आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे भर दुपार आपण बोलतो. हां, भर दुपारी असं. तर घरातले हे करत होते, पण ठीक आहे आम्ही अशी मुलं गेलो, चला जावे यार जावं. तर आम्ही त्या पगोल्या टाकल्या खाडीमध्ये वगैरे खेकडी पकडण्यासाठी. तर एक असं झालं की आम्हाला प्रत्येकाला ना म्हणजे 5-5 मिनिटाला आम्हाला ना मोठे मोठे क्रॅब्स लागत होते, मोठे मोठे चांगले साईजचे. तर आम्ही खूप खुश होत होतो. म्हणजे आम्ही लहान होतो पण आम्ही बोललो की यार आपण जातो आणि आपण मोठे मोठे खेकडी पकडतोय, जी मोठी माणसं एक्साइटमेंट. हा, ती एक्साइटमेंट आल्या. म्हणजे आम्हाला एकदम ते आवड हे झाली की यार आपण खेकडी पकडू शकतो असं. तर खूप वेळ आम्ही ना आम्हाला लागत आहेत, आम्ही जमा करतोय आणि खूप वेळ झाला. घरातले पण थोडेसे आमचे चिंतित होते की एवढा वेळ झाला अजून लोक आली नाही आहेत. तर आम्ही पकडतोय खेकडी. अक्षरशः आमच्या ना गोण्या भरल्या, 2 गोणीभर आम्ही मोठी खेकडी पकडली. आणि आमच्या गावातले काय आली माणसं मोठी, त्यांनी सांगितलं की चला म्हणून, आता खूप झालं, ही वेळ चुकीची आहे, तुम्ही आलात ते चला म्हणून. तर आम्ही ठीक आहे निघालो तिकडनं. मग सगळे भे घेतलं. घरी येईपर्यंत असं झालं की त्या गोणींमध्ये फक्त 2-2 खेकडी राहिली होती. ओके. दोन्ही म्हणजे 4 खेकडी भेटली आम्हाला. म्हणजे आम्ही सगळे शॉक की आपण एवढी खेकडी पकडली. तेव्हा आमच्या घरातल्यांनी थोडं आम्हाला ओरडले त्यावेळेला की हा एक चकवा होता तुम्हाला, ज्याने तुम्हाला थांबवून ठेवलेलं त्या जागेवर. काही पुढे काहीतरी चुकीची गोष्ट होऊ शकत होती. पण ते आमच्या गावाच्या देवस्थान ह्याच्यावणी की आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही चला म्हणून ह्या वेळेला, आणि तिकडनं आम्ही निघालो. ओके. ती एक असं म्हणजे आम्ही खूप घाबरलो. नंतर घरातले पण आम्हाला खूप त्यावेळेस शिव्या घातल्या की नाही, तुम्ही एक चुकीचंच होतं आणि तुम्ही आतमध्ये तुम्हाला तो घेऊन चाललेले. आणि आम्ही खूप आतमध्ये गेलो होतो. खूप ते चिखल असतं मोठं असं, एवढं पाय पूर्ण आतमध्ये जातं. हां, तर आम्ही खूप आतमध्ये शिरलो होतो. आणि कसे एक ते आमच्या गावातले एक माणूस आले आणि ते बोलले की बाहेर पडा पहिले इकडनं तुम्ही. आणि आम्ही बोललो ना आम्ही खूप खेकडी पकडलेत, एवढे. ते बोलतात नाही ती खेकडी जाऊ द्या, तुम्ही चला इथनं पहिले. मग तो एक थोडा एक्सपिरियन्स होता की चकवा असतो की माणूस जसा फिरत जातो तिथे आणि तो आतमध्ये आपल्याला अडकवत जातो. करेक्ट. आम्हाला त्यांनी आले नसते तर आम्हाला असं की आम्ही तिथे अटकलो असतो 3-4 जण. करेक्ट. आणि आम्ही लहान होतो आम्ही. आणि तुम्ही घरी आल्यानंतर तुमच्या बॅग मध्ये ते नव्हतेच. ते आम्हाला त्यांनी थांबून ठेवलं होतं, एक लालच दिलेली की तुम्ही इथेच थांबायचे. आणि आम्हाला तो आतमध्ये आम्ही ते चालत चाललेलो त्या चिखलामध्ये. तर तो एक भयानक एक्सपिरियन्स होता.
तो चकवा जसं तुम्ही म्हटलात ना तसं माझ्या वडिलांसोबत आणि माझ्या काकांसोबत पण झालंय. ओके. गावी पूर्वी ना जसं ती सायकल असते, घोडा सायकल आपण बोलतो, तर त्या सायकलवरनं माझे पप्पा आणि माझे काका आम्ही म्हणजे माझे काका आणि माझे पप्पा चालले होते. अच्छा. रात्रीच्या वेळेस एक 12:30 झाले असते आणि त्यांचं शॉप होतं. तर त्या शॉपमध्ये ते कंदील बनवतात ना, त्यांचं दुकान होतं. तर ते दुकानामध्ये त्यावेळी काहीतरी अशी ऑर्डर होती की त्यांना ते बनवून द्यायचंच होतं. ते कम्प्लीट करून ते घरी येत होते आणि यायच्या वेळी 12:30 काहीतरी वाजलेले. येताना ना एक वेगळ्याच प्रकारचे झाड आहे, त्याला ना एक फुलं येतात जे रात्री शाईन मारतात. आणि ते जे फुलं होती ती म्हणजे माझ्या काका बोलले हे बघ हे फुलं घेऊया आपण. आता माझे पप्पा अगोदर नाही बोलले कारण रात्रीचं झाडाच्या इथे कोण हिंमत नाही करत जायचं आणि गावी तर आपल्याला माहितीये काय प्रकार असतात. तर तरी पण माझे काका फोर्स करून पप्पांना तिथे उतरले आणि 2-3 फुलं दिसले ते उचलले आणि त्यांनी त्यांच्या शर्टमध्ये असं ठेवले. हातात काय नव्हतं, शर्टमध्ये ठेवले आणि ते 2-3 फुल दिसले ते ठेवले. पुढे अजून फुलं दिसत आहेत, ते त्यांना पुढे पुढे घेऊन जात होते. हो, आणि तसं करत करत ना ते झाडाकडे जात होते. पण पप्पांना माझ्या ना समजलं, पप्पांनी ओरडलं आणि त्यांना लगेच घेऊन सायकलवरनं बसून पुढे घेऊन आले आणि म्हणजे जोर जोरात तिथून पॅन्डल मारलं पप्पांनी आणि पुढे आले. पुढे आल्यानंतर ना मागून आवाज आला की वाचलास तू, हा आवाज आला. आणि माझे काका त्यानंतर घरी आल्यानंतर आजारी होते. ओके. पण असं बोललं जातं की ते जे झाड आहे ना त्या झाडावरती एक धनगरी असतात ना, बरोबर, मेंढ्यांना घेऊन चरायला वगैरे जातात, तसं एका धनगरीनी तिथे त्यावेळी ते मेंढ्या चरायसाठी घेऊन आले आणि त्याच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स चालू होते. अच्छा. तर त्याच झाडाला तो फाशी लावून दुपारच्या वेळी मेला. अरे बाप. तर त्याचा जो त्या झाडाकडे जो आत्मा आहे ना, रात्री असं बोलतात की जे लोक पण जातात एकतर त्यांना ते फुलांचा हा सीन होतो नाहीतर सेकंड तिथे ना असं मेंढ्यांना घेऊन जाताना कसा आवाज येतो, असं ते हकतात नाही का मेंढ्याला, तो आवाज येतो तिथे. कारण तो धनगरी त्या मेंढ्यांच्या ह्याच्यासोबत आता पण तो आत्मा आहे. तर हा एक तो चकव्याचा प्रकार. तू आता जे म्हणालास की वाचलास, ह्याच्यावरून मला एक आठवलं. कसं आमचं गाव ऍक्च्युली असं डोंगरावर आहे आणि मेन रोड खालून आहे. म्हणजे गावामध्ये जर तुला जायचंय तर तुला खाली एसटी सोडणार आणि तुला एक कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर तुला वर चालत जायचंय आणि साईडनी जंगल आहे आणि एक रोड बनवलेलं आहे प्रॉपर. गाडी जाते वर पण प्रायव्हेट गाड्या जातात, एसटी वगैरे तुम्हाला खाली सोडते. तर आमचे काका होते ते रात्रीच्या एसटीनी गावी येत होते. तर ती रात्रीची एसटी 2 वाजता खाली सोडते. जोपर्यंत एसटी तिथे आहे, जी लाईट दिसते त्यामुळे काय वाटत नाही उतरल्यावर. ज्या वेळेला ती एसटी निघून गेली ना तो पूर्ण ब्लॅकआउट, पूर्ण काळोख. आता शुद्धीमधला माणूस एवढ्या रात्री वर काळोखातनं जंगलातनं चालत जाऊ शक्य नाही. त्यामुळे कसं असतं, कोणी रात्री जर झालं तर थोडं ड्रिंक करतात. ओके, ठीक आहे, थोडीशी एक ती गरमी असावी अंगामध्ये आणि त्या नशेमध्ये काही जास्त विचार येत नाही आपल्याला. तर तशा हिशोबाने त्यांनी ती तयारी केली होती. थोडं आणलं होतं त्यांनी आणि जस्ट त्यांनी ते ड्रिंक केली रात्री. त्यांना माहिती की मला ते एवढं चालत जायचं आहे आणि फुल ब्लॅकआउट. त्या जुनी गोष्ट आहे की तेव्हा तुमच्याकडे टॉर्च पण नव्हती किंवा मोबाईलमध्ये बॅटरी पण नव्हती. तर त्यांनी निघाले, थोडी ड्रिंक केली, थोडं पुढे चालत गेले. कोणीतरी येऊन पाठीमागे जोरात लात मारली. त्यांना जात मारले तर ते पडले. पुढे पडले, उठले तर त्यांनी समोर शिवाय द्यायला चालू केलं की कोण आहे वगैरे वगैरे. त्यांनी करायला चालू केलं, काय नाही. थोडं पुढे अजून गेले, झाडाची अशी झावली असते ना नारळाची वगैरे ते मोठी, तर ती जोरात फेकून मारली त्यांच्या अंगावर. तर ते परत पडले, परत शिवाय वगैरे द्यायला चालू केलं. असं ते चालत आहेत. त्यांना माहिती की माझ्यावर काहीतरी चुकीचं होतंय, पण ते बोलले मी थांबू नाही शकत, मी तिथे थांबू नाही शकत. तर ते शिवाय शिवाय देत देत चाललेत पुढे. आणि त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे माचीस होती, तर ते माचीस पेटवायला जायची थोडंसं उजेड येण्यासाठी. तर जसे ते पेटवायचे तसं कोणी फूक मारायचं लगेच त्या माचीसवर. ओके, फूक मारा, तर त्यांना ते उजेड पण तो येऊन देत नव्हता. तर असं करत करत त्यांना खूप जखमा झाल्या होत्या, पॅन्ट फाटली होती, हाताला इकडनं पूर्ण स्क्रॅचेस झाले होते सगळं. तर ते गावाच्या वेशीपर्यंत आले कशापर्यंत. आणि तेव्हा जसं तू म्हणालास की अरे वाचलास, सेम तसंच त्यांनी एक आवाज आला, वाचलास तू, जा आता इथून.
करेक्ट. आणि ते निघाले तिथनं जे ते धावत पळाले डायरेक्ट घरी. म्हणजे तो एक एक्सपिरियन्स त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांगितला. मी लहान होतो तेव्हा त्यांनी घरी आला, मग दुसऱ्या दिवशी सगळं सांगितलं, सगळं लागलं होतं अंगाला त्यांच्या. म्हणजे कोण होतं तिथे ते काही माहित नाही. आणि ऑब्व्हियसली एवढ्या रात्री अंधारामध्ये कोण एकटं तिथे मारायसाठी तर असं कोण नाही. आणि जर चोर वगैरे असतात तर त्यावेळी काहीतरी घेतलं असतं ना त्यांनी त्यांच्याकडनं. करेक्ट. चोर असतं तर काहीतरी पैसे मागितले असते किंवा काही गोष्टी केल्या असत्या, पण असं काही नाही. फक्त ते एक, आणि लास्टला आवाज आला एक मोठा वाचलास म्हणून. जसं त्यांची एक वेश असते त्या वेशीपर्यंत त्यांनी स्टॉप केलं ते. राईट. त्यानंतर मग अजून तो काय करू शकला असता, पण त्याआधीच ते तिथून निघून गेले तिथून. माझ्यावर अजून असं एक झालं होतं की रात्री मी ठाण्यावरून निघालो होतो गावी जायला. संध्याकाळी निघालो. मला एक 1-1:30 वाजत होता. तिथे आंबेत म्हणून फेमस आहे गाव, आंबेत. तिथे घाट आहे, ते बोलतो आंबेतचा घाट. तर त्या घाटामध्ये मी गाडी नेत होतो. आता रात्रीची वेळ होती, कमीत कमी पकडा 1-1:30 वाजला असेल. मी एकटाच होतो त्यावेळेला. आणि माझ्या समोर घाटामध्ये एक वयस्कर माणूस असेल 65-70 एजचे, ते चाललेत राईट साईडने माझ्या. मी बघतोय त्यांना, वयस्कर माणूस. मी विचार करतो एवढा रात्री कुठे चालले ते आजोबा, म्हणजे असं. तर मी थांबवली गाडी. ॲक्च्युअली मला थांबवायला नव्हती पाहिजे. मला घरातून कोणी सांगितलं होतं की रस्त्याचं कोणी हात मागितला, लिफ्ट मागितली तू, कारण की तू एकटा आहेस तर तू थांबवायचं नाही. बोललो ठीक आहे. पण शेवटी असं वाटलं की आपण आता गावाच्या जवळ आलो आहे, आपल्या पट्ट्यातीच कोणतरी माणसं असणार, तर आपण बोललो थांबूया. तर मी थांबलो, काच खाली केली. बोलो अरे बाबा कुठे चाललात? ते बोलतात मला ना पुढे जायचं आहे, तिथे पुढच्या ह्याच्यात पट्ट्यापर्यंत थोडं सोडलं तरी चालेल. मी बोललो हां मग या बसा. काळोख होता, लाईट चालू होती गाडीची. ते मला दिसत आहेत. आता ना ह्या साईडला यायचं ना माझ्या बाजूला, तर इकडनं ते असे क्रॉस करतात गाडी, मला समोरून दिसत आहेत असे. आणि जे माझ्या लेफ्ट साईडच्या विंडोपर्यंत ते मला दिसत आहेत. आणि इथपर्यंत आले गॅप झाला माणूस तो, त्या विंडोपर्यंत. मी बघतोय, मी काच खाली केली, मी त्यांना आवाज देतोय, कोण नाही. तेव्हा मला थोडंसं मनामध्ये एक भीती वाटली की काहीतरी हे चुकीचं झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः मी ब्रेकवर पाय ठेवू का एक्सिलेटर पाय ठेवू तसं झालं होतं माझं. आणि मग आता मला म्हणजे हे झालं. हा नाही, कारण तुम्ही त्या माणसाला बघितलंय, मी बोलतोय आणि तो असा रस्ता क्रॉस करतोय माझ्या समोरून, माझ्या ह्या विंडोपर्यंत मला दिसतोय. आणि काय म्हणजे एकदम मी, आणि रात्रीची वेळ, कोण नाही आजूबाजूला, साईडनी पूर्ण जंगल आहे, घाट आहे. मी जो पळालो तिथून गाडी काढून, कुठेच थांबलो ना, डायरेक्ट घरी. खूप भयानक होतं. म्हणजे एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता. आता बोलतात असं की कोकणामध्ये अशा खूप काही गोष्टी घडतात, दिसतात, आपण टीव्हीवर बघतो, काही सिरियल्स असे आलेले आहेत ज्याच्यामध्ये दाखवतात की कोकणामध्ये या गोष्टी खूप आहेत. ह्या गोष्टी सगळीकडे आहेत, असं नाही की फक्त कोकणामध्ये. मी माझ्या मित्राची एक स्टोरी सांगतो तुम्हाला. आम्ही गावी गेलो होतो, माझे मित्र वगैरे पण होते, त्याची फॅमिली होती. आता कसं असतं, आपण जर कोणाच्या दुसऱ्याच्या गावात गेलो, कुठे जायचं, कुठे उभं राहायचं, हे आपण ना थोडंसं विचार करून केलं पाहिजे, गावच्या साईडला मोस्टली. तर माझे काही मित्र होते, त्यांना वाटायचं की ठीक आहे यार, काय चालतं, जाऊ शकतो आपण, हे ते. तर एकदा आम्ही असंच, एक मित्र होता आमचा, आणि त्यांना मी सांगितलं होतं की काही काही जागा चुकीच्या आहेत, तिकडे तुम्ही नका फिरू रात्रीच्या वेळेला, नॉर्मली फिरा आणि घराच्या अवतीभोवती बस, ठीक आहे. पण एक मित्र होता, त्यांनी डेअरिंग केली ती सगळ्या गोष्टींची. आणि असं आमचं घर आहे आणि समोर पुढून एक गल्ली अशी, तो तिकडनं येतोय क्रॉस करत, असंच मनात काय मणिधनी काही नाही माणसाच्या, माणूस चालत येतोय. समोर एक बाई दिसली उभी, त्यांनी बघितली तिला, काळोख आहे, एक बाई उभी आहे, व्हाईट साडी आहे. तो तिच्या जवळ गेला असं बघत बघत, तर तिचा तो फेस आहे ना, तो पूर्ण जळत होता. ओके, लाईव्ह. हां, तो त्यांनी बघितलं तिला, पण तो पण थोडा ढीट असल्यामुळे त्याने तिथे रिॲक्ट नाही केलं. ओके, असं ओरडून पळाला नाही की अरे अरे काय झालं. त्यांनी बघितलं आणि मान खाली करून सरळ निघून आला. आम्ही सगळे घरी बसलो आहे, तेव्हा दरवाजामध्ये उभा राहिला. तर आम्हाला असं सगळे बोलतात, त्याचे मिसेस वगैरे पण सगळे होते की अरे ये असं वगैरे. तर तो काय बोलत नाही, गप्प आहे, शांत आहे, आणि असंच मान खाली करून. तर आम्हाला असं सगळ्यांना वाटलं की आता हा आपल्याला घाबरवतोय की हा असं भूताचं हे करतोय. घरी आला, बसला, तर सगळं त्याला हे करतात, तो असंच म्हणजे एकदम मान खाली करून. आम्ही सगळे मस्करी करतो, हा बस झाला आता, या सगळे घाबरले हे ते. आणि तो रडायला लागला, जोरात रडायला लागला. म्हणजे जे आपण हसके देऊन रडतो तसा तो रडायला लागला. आणि मग आम्ही सगळं विचारू काय झालं. मग तेव्हा थोडे सिरियस झाले की काय झालं, काहीच सांगायला रेडी नाही.
काहीच सांगायला रेडी नाही. काय झालं त्याच्याबरोबर, मग तेव्हा काही जुन्या माणसांनी नारळ वगैरे काढलं वगैरे सगळं झालं आणि त्याला झोपायला दिलं. तो झोपला डायरेक्ट. सकाळी त्याने दुसऱ्या दिवशी आम्हाला ही स्टोरी सांगितली की माझ्याबरोबर असं असं घडलं. आणि मी त्याला जो स्पॉट मी त्याला सांगितलं होतं की तिकडे तुला जायचं नाही आहे, आणि त्या स्पॉटवर ही गोष्ट घडली होती. बरोबर. आणि त्याने सांगितलं त्यावेळेला, म्हणजे मी ऐकलं होतं की असं असं आहे चुकीचं म्हणून, पण हे आता त्याला माहीतच ना आपल्या गावाचं काय. राईट. त्यांनी बरोबर ती परफेक्ट गोष्ट आम्हाला सांगितली होती की असं असं मला दिसलं आणि मला अजूनही ते मला मनामध्ये भीती वाटते त्या गोष्टीची. त्यांनी गावी सोडलं आमच्या परत नाही बरोबर. आणि काय होतं ना, ज्यावेळी असं पिकनिकला वगैरे पण जातात लोक कोकणात वगैरे, तर ज्या गावात आपण जातो त्या गावाच्या हर एक वेगवेगळे नियम आहेत आणि हर एक गोष्टीला ना तो रिस्पेक्ट द्यावा लागतो. आता लोक जे मुंबईवरून वगैरे इथून तिथून जातात कोकणात फिरायला, ते लोक ह्या गोष्टीला सिरियसली नाही घेत अजिबात. आणि त्यामुळे आता जसं तुम्ही म्हटलात ना, तरी पण तो मुलगा गेला, त्याच्यामुळे त्याला ती गोष्ट जाणवली आणि दिसली. तर हे गावी राहतात त्या लोकांना माहिती आहे आणि आपण लोक करतो त्यांना इग्नोर करतो आणि ते करायला जातो. तसं माझ्या मित्राच्या पण गावी असा प्रकार झालाय. एका ब्रिज वरती ना असं बोलतात की त्या ब्रिज वरती एक व्हाईट साडीमध्ये बाई असते आणि ती रात्री 12:30-1 ला काहीतरी ऍक्सिडेंट झालेला, तर त्या टायमामध्ये त्याचा एक 15-20 मिनिटाचा काहीतरी टाइम असतो. त्याच वेळात जर कोण तिथे माणूस गेला तर त्यांना ती बाई दिसते तिथे, असं आहे. आणि हा गेलाय बघायला तिथे, फिरायला गेलाय, त्याची सासरवाडी तिथे. तर गेल्यानंतर ह्याच्या घरी सांगितलं ह्याच्या सासूनी वगैरे की नको जाऊ त्या ब्रिज वरती. तरी पण बोलतात ना, अरे काय होतंय, आणि रात्री बियर वगैरे हे लोक पिऊन वगैरे झालेले, चल ना कुछ नाही होएगा देख लेंगे वगैरे करत हा आणि याचा मित्र गेले. आता गेल्यानंतर ना हे लोक मुंबईमध्ये राहून यांना काय वाटतं 2-2:30 ला आपल्या इथे गाड्या वगैरे असतात बाहेर, बरोबर तसं तिकडे पण आहे. आणि तो एक एरिया, तो ब्रिजचा एक पूल आहे, लांब पर्यंत काळं कुत्रं पण आपण बोलतो दिसणार नाही तुम्हाला, असा वाला प्रकार. आणि ब्लॅकआउट, फुल ब्लॅक. तिथे ब्रिज वरती गेल्यावर नुसता पाण्याचा आवाज आहे, जो खालून ते पाणी जाते पुलाच्या खालनं, त्याचा आवाज आहे. तो बोलतोय, अरे सागर बोलतोय, माझी अशी मी पागल झालेलो ना, मला समजत नव्हतं मी काय करू. तिथं गेलो मी बरोबर हिम्मत करून, प्यायलोय, माझी 2 सेकंडसाठी ना नशा उतरली. तिथे ना पाण्याचा आवाज आहे ना, तो एकच पाण्याचा आवाज, आणि असं मला वाटत होतं की मी कुठल्या वेगळ्याच दुनियेत आलोय आणि मी फुल झोन आउट झालोय, मला कळतच नाही काय चाललंय माझ्यासोबत. भूताचा एक्सपिरियन्स आलाच नाही मला तिथे, पण माझ्यासोबत अशी काही गोष्ट झाली ना मी एक्सप्लेन नाही करू शकत. बोलतोय पण सेकंड डेला माझी तब्येत बिघडलेली. त्यानंतर 2 दिवस तो घरीच होता, पण त्यांनी तिथे त्यावेळी सांगितलं नाही. घरी आल्यावर मुंबईला त्यांनी त्याच्या वाईफला सांगितलं की मी असं मी आणि हा गेलो होतो, त्यावेळी असा सीन तिथे झाला, त्यानंतरच मी आजारी झालो. मग तेच आहे, अनोळखी जागेवर आपण ते रिस्क घेऊ नये. करेक्ट. की कोणी सांगेल की काय नव्हतं यार, असं काय नसतं यार, चल. पण काही गोष्टी असतात जिथे आपल्या ते रिस्पेक्ट, जसं तू म्हणालास की आपल्याला ते रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे गोष्टीची. ते चुकीचं नसतं, पण त्यांची एक रिस्पेक्ट असते, ती आपल्याला ठेवली पाहिजे. बरोबर. असं आहे. तर नवीन माणसाला ते नाही कळत की चल कुठे जाऊन टॉयलेट कर किंवा काही गोष्टी, तर चुकीच्या गोष्टी होतात. आता आमच्या इकडे एक घाट आहे, तिकडे एक ना बस पलटी झाली होती पूर्ण. पूर्ण पॅसेंजरची ना बस पूर्ण पलटी झाली होती आणि 90% पब्लिक ऑफ झाले सगळे. तर तिथे त्याच पट्ट्याला रात्रीच्या वेळेला एसटी चालली होती, रात्रीची कोकणातली जी आपली एसटी असते, एसटी चालली होती. एसटी पूर्ण खाली होती, कंडक्टर होता आणि ड्रायव्हर होता. ठीक आहे. आणि त्यांना रस्त्यामध्ये अचानक ना खूप मोठा घोळका दिसला माणसांचा रात्री. समोर उभे आहेत, लग्नाचे कपडे घातले आहेत, बायका नटून आहेत, मस्त माणसं सफारी घालून उभे आहेत. आणि त्यांनी रस्त्यावर गाडी थांबवली एसटी. नाही आम्हाला, अरे आमची गाडी खराब झाली, आम्ही रस्त्यावर थांबलोय असं तसं. तर ते ड्रायव्हर की ठीक आहे, गाडी तशी पण खाली आहे, आम्हाला पुढे सोडा म्हणून तुम्ही लोकांनी. तेवढं ठीक आहे. तर ते त्यांचं तो कंडक्टर सांगतायत की, कंडक्टर नाही ड्रायव्हर सांगत होता, ती सांगितलं इंटरव्ह्यू दिलं होतं की चढले सगळं, बस भरली आमची, आणि एवढं ते लोक बडबड करतायत, म्हणजे अक्षरशः आपल्याला डोकं दुखेल एवढी ती बडबड करतात ते लोक. एकदम कसं होतं गोंधळ त्या बसमध्ये, कोण कोणाशी काय बोलतोय सगळं, लहान पोरं वगैरे सगळं होतं त्यामध्ये. तो तिकीट काढायची आहे, तर तिकीट काढावी लागेल. तो कंडक्टर बोला सगळ्यांची असंच. तर त्यांनी थांबा बस थांबा सांगितलं. पुढे जाऊन थोडंसं 1 किलोमीटर गाडी गेली असेल, बस थांबा सगळं उडायला लागले. त्यांनी एसटी परत थांबवली ते जंगलामध्ये, सगळे उतरले खाली.
आणि गॅप झाले. ओके. कंडक्टर मेला अच्छा, हे बघितल्यावरती ऑन दी स्पॉट. ड्रायव्हर होता, कंडक्टर ऑफ झाला, हे सगळं बघितलं म्हणजे असे उतरले आणि गॅप झाले. तर तो एक भयानक एक्सपिरियन्स आहे. त्यांनी त्या ड्रायव्हरनी तशीच ती एसटी त्याला घेऊन, त्याला काहीतरी अटॅक वगैरे आलं कंडक्टरला, बरोबर. आणि तशीच घेऊन पुढे एक तालुका आहे तिकडे गेले आणि मग हे सगळं प्रकार सांगितलं त्यांनी की असं. तेव्हा सांगितलं की ते त्यावेळेला एसटी हे झाली होती आणि पूर्ण पॅसेंजर हे झालं होते आणि तेच हे इथे त्यांना दिसलं. अरे बापरे, घाटामध्ये. खूप भयानक प्रकार एकदम. आपण बोलतो पण काही गोष्टी आहेत जिथे बोलतात ना, एक तो एक त्रास देणारा एक प्रकार आहे. आपण बोल ठीक आहे, जसं देव आपण मानतो की देव आहे तसं राक्षस सुद्धा आहे. करेक्ट. तर आहेत म्हणून काही गोष्टी जपून केल्या. राईट. जे पॉझिटिव्ह गोष्टी निगेटिव्ह. हा, जसं अजूनही घरात सांगतात की अमावस्याला बाहेर पडायचं नाही, अमावस्याला घरी लवकर या. तर हे राईट आहे ऍक्च्युली. आपण ठीक आहे, आपण यंग ब्लड आहे, आपल्याला वाटतं काय होणार आहे, काय असतं, असं काय नसतं. पण ज्यावेळेला घडतं त्यावेळेला कळतं की ते लोक राईट होते आणि आपण चुकीचं होतं. तर दादा, बरं वाटलं तुमच्याबरोबर अनुभव असा शेअर करून. आणि तुम्ही वेगवेगळे प्रकार असे जे झालेत ते तुम्ही सांगितलेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब, आणि तुम्हाला पण पॉडकास्टमध्ये यायचं असेल तर जीमेल ID मी मेन्शन केला डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे तुम्ही मला मेल करू शकता, नाहीतर मला दिलेल्या फोन नंबरवरती कॉल करू शकता.